प्रशांतजी काटे, बारामती बँकेचे सचिन सातव, मार्केट कमिटीचे सुनील पवार, बँकेचे संचालक दत्तात्रय येळे, आपले नरेंद्र गुजरातीजी, इम्तियाज शिकिलकरजी, संभाजी किरवेजी, ज्योतिताई लडकटजी, अनिता गायकवाडजी, भाग्यश्री दायगुडेजी, सुभाष चोमाणेजी, संतोष गालिंदेजी, नवनाथ बल्लाळजी, गणेश शिंदेजी, प्रताप पागळेजी, पार्थ गालिंदेजी, सर्व अनेक माझे शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, विशेषतः मोठ्या संख्येने उपस्थित असणारा माझा महिला वर्ग, माझे बांधव, पत्रकार मित्र, ज्यांनी याचं संयोजन केलेले ते जय पाटील, अविनाश बांदल, त्यांचे सर्व सहकारी बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, 1 तास उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण मधल्या काळामध्ये राज्यामध्ये परीक्षे दौरे असतात. उद्याच्या 8 तारखेपासून पण माझा दौरा सुरू होणार आहे आणि बराच थोडासा गॅप पडलेला होता. आणि आपल्या शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये काही महत्त्वाची चाललेली कामं त्याला व्हिजिट करणं आणि त्याच्या संदर्भात तिथल्या अधिकाऱ्यांना काय सूचना त्यांना माझ्याकडनं पाहिजे होत्या त्या देण्यामध्ये माझा वेळ गेला आणि तुम्हाला त्यामुळे इथं थांबावं लागलं. माझी तुम्हाला एक विनंती आहे, विशेषतः जिरायत भागामध्ये असणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांना, की आज बोरकरवाडीला मी एक 2,88,00,000 रुपये टाटा कन्सल्टंटकडनं आपल्याला मिळाले, टाटा ट्रस्टकडनं आपल्याला मिळाले आणि त्यांनी बोरकरवाडीच्या माझ्या बऱ्याच बांधवांची मागणी होती, बंद पाईपलाईनमधनं आम्हाला पाण्याची व्यवस्था जाणायची करा. त्याच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं मी जाणार आहे. निमित्त भूमिपूजनाचं आहे, परंतु तरी देखील साधारण मी जनाईच्या करता, शिरसाईच्या करता, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या करता, करा नदीवरील असणाऱ्या बंधाऱ्यांच्या करता आणि एक नवीन योजना मी बारामती करता आणतोय, नीरा करा योजना. नीरा नदीतलं पाणी करा नदीच्या परिसरामध्ये आणण्याच्या करता आणि त्या मधल्या सगळ्या भागामध्ये तलावात ते पाणी भरून देणं. कारण बरेच दिवस आपण सगळा प्रयत्न केला, आपण लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना मंजूर केली. ती माझ्या इंदापूर तालुक्यातल्या काही गावांना, बारामती तालुक्यातल्या काही गावांना, असं 15-18 गावांना ती योजनेचा फायदा होणार आहे. आपण जनाई शिरसाई केली, परंतु ते बंद पाईपलाईन नसल्यामुळं बरंचसं पाणी वाया जातंय. त्याच्यामुळं पाण्याचा जो जास्तीत जास्त लाभ हा माझ्या सुपा परगणा भागातल्या सहकाऱ्यांना आणि शिरसोपार परिसरातल्या सहकाऱ्यांना व्हायला पाहिजे, तशा पद्धतीनं होत नाही. आणि म्हणून इतके दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मोठ्या मोठ्या लोकांना विनंती करायचो, CSR मधनं निधी आणण्याचा प्रयत्न करायचो, परंतु मी मागणी लोकांची वाढत गेली. वाकीच्या तलावात असेल, बोरकरवाडीच्या परिसरामध्ये असेल, तरडोलीच्या परिसरामध्ये असेल, मोरगावच्या परिसरामध्ये असेल, अशा पद्धतीने ती मागणी वाढत गेल्यामुळं मला शेवटी ह्या निर्णयाप्रती यावं लागलंय आणि त्याच्याबद्दलची विस्तृतपणे माहिती मी त्या सभेमध्ये देईन. उद्याच्याला मी सोमवार जरी असला तर 1 वाजता बारामतीमध्ये, ठिकाण कुठलं ठरलं उद्या 1 वाजता? पाटस रोडच्या वृंदावन गार्डनमध्ये जेवढे आपले बूथ कमिटीचे मेंबर आहेत, ज्या आपल्या महिला, युवक, युवती, सगळे सेलची कार्यकारिणी आहे, राष्ट्रवादीची शहराची आणि ग्रामीणची कार्यकारिणी आहे, जेवढे आपले आजी माजी सन्माननीय पदाधिकारी आहे, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, छत्रपती कारखाना, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, बारामती बँक, PDCC बँक, त्याच्यामध्ये खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्या संस्थांच्या अनेक मान्यवरांना, सर्वांना त्या मीटिंगच्या निमित्ताने यावं. त्याच्या निमित्तानं देखील साधारण काय काय योजना मी आता, अरे थांबा रे जरा,
लक्षात आलेलं आहे. बसा जरा. हा वादा कुठं लोकसभेला गेला होता कुणाला माहिती. अरे बाबा होता त्याच्यामध्ये. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. जरा थांबा, मला बोलू द्या. मला आज खूप काम आहे. त्याबद्दल तुम्ही आल्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो. एकंदरीतच या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्याच्यात पण मी आत्ताचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना राज्यातल्या जनतेला ज्या काही योजना दिलेल्या आहेत त्या योजनांच्या बद्दलची माहिती, आणि काही जण त्याच्याबद्दल बोलतात की बाबा हे चुनावी जुमला आहे म्हणून ते देत आहेत, 2 महिने देतील, पुढं काय वगैरे वगैरे. ठीक आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. अनेक राजकीय नेतेगण अलीकडच्या काळामध्ये काय करतायत, काय बोलतायत हे टीव्हीच्या माध्यमातून आपण बघतोय आणि पेपरमध्ये देखील आपण वाचतोय. म्हणजे फार ढेकणापासून काय काय नावं देतात. मी तर आश्चर्यचकितच झालेलो आहे. पण मी स्वतः ठरवलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार होईपर्यंत, म्हणजे एक आपली मराठी संस्कृती आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, आणि राजकीय लोकांनी सत्ताधारी असू द्यात विरोधक असू द्यात त्यांनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कशा प्रकारे भूमिका मांडली पाहिजे, याबद्दल आपल्याला सगळ्यांना त्या काळामध्ये शिकवलेलं आहे. त्यांची पुस्तकं आहेत आणि त्याच विचारांनी आम्ही सगळेजण महाराष्ट्रामध्ये काम करतोय. त्याच्यामुळं आपल्याकडं विकासाच्या करता बोलायला खूप आहे. आपल्याकडे आता दिलेल्या वेगवेगळ्या योजनांच्या बद्दलची माहिती द्यायला खूप आहे. परंतु ती आमच्या कागदावर राहून दे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आहेत तिथं. मला आत्ताच बोलत असताना सांगण्यात आलं की दादा आम्ही सगळ्या महिलांनी मिळून, महिला अध्यक्षांनी सांगितलं की बरेचसे फॉर्म भरून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2.5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातल्या महिलेला दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून. आणि त्याबद्दलच्या योजना, त्याच्यामध्ये ते सगळे लाभार्थी कसे बसतील. मी ज्या ज्या भागामध्ये जातोय, मधी पण मी पारनेर असेल, नगर असेल, त्याचबरोबर श्रीगोंदा असेल, या भागामध्ये गेलो होतो. परवा कळवण आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये गेलेलो होतो. आणि अशा प्रकारे त्या महिलांनाही सांगतोय की बाबा तुम्ही अर्ज भरा. त्याच्यातही काही अफवा उठतायत. अर्ज भरायचं काम चाललेलं आहे. इथं पण अर्ज भरायचं काम चाललेलं आहे. आता मला सांगण्यात आलं की अजित पवार जाता जाता तिथं भेट द्या. मी जरूर भेट देणार आहे, कारण त्या महायुतीच्या योजना आहेत, आपल्या योजना आहेत. त्याचा लाभ समाजातल्या गरीब महिलांना, सर्व जाती धर्माच्या, त्याच्यात जात हीच, महिला ही जात, त्याच्यामध्ये बाकीचा कुठली जात म्हणजे आपण वर्गीकरण करतो तसा काही कारण नाही. म्हणून मागासवर्गीय, आदिवासी, माझ्या अल्पसंख्याक, माझ्या बहुजन समाजातल्या, माझ्या ओबीसी समाजातल्या, माझ्या भटक्या समाजातल्या सर्व घटकांच्या महिलांच्या करता ती योजना आहे. आणि त्या पद्धतीनं आपल्याला ती राबवायची आहे. साधारण ह्याच महिन्यामध्ये माझा प्रयत्न आहे आणि ते मी करणारच आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची सगळ्यांची बैठक झाली की या महिन्यात जुलैचे 1,500 आणि ऑगस्टचे 1,500, 3,000 रुपये त्या महिलेच्या अकाउंटला जो लाभार्थीमध्ये बसू शकते त्यांना मिळणार आहे. आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कामाकरता, कारण बऱ्याचशा ठिकाणी घरातल्या खुरपणीला जाणारी महिला असेल, धुणं भांडी करणारी महिला असेल, त्याच्यामध्ये झाडू पोतना करणारी महिला असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी अनेक प्रकार असतात. अशा प्रकारच्या महिलांना पण समाजामध्ये जरा एक मान सन्मान प्रतिष्ठा मिळण्याच्या बद्दलचा प्रयत्न आपण केलेलाच आहे. आरक्षण देऊ, परंतु आर्थिक सक्षम करण्याच्या करता, थोडं समृद्ध करण्याच्या करता, त्यांना एक कॉन्फिडन्स यावा, या दृष्टिकोनातनं आपण ती योजना आणतोय. आज खरं तर मी माझ्याच वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक, कुठं कुस्तीची मैदानं होतात, कुठं कबड्डीची मैदानं होतात, कुठं वृक्षारोपण होतं, कुठं रक्तदान शिबिर अनेक माझे सहकारी घेत असतात.
कुठं पुस्तकं वाटण्याचा कार्यक्रम होत असतो, फळं वाटण्याचा कार्यक्रम होत असतो, अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात, वया वाटण्याचा कार्यक्रम होत असतो. परंतु इथं जय असेल, अविनाश असेल किंवा आमचा सुभाष असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन 65,000 वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेतलाय. बघता बघता ह्याच शहरांनी, ह्याच तालुक्यांनी एक युवा म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 35 वर्षापूर्वी संधी दिली. साधारण 87-88 ला मी बारामती खरेदी विक्री संघामध्ये बसायला सुरुवात केली. बऱ्याच जण जुन्या लोकांना आठवत असेल. पण बघता बघता काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो. इथपर्यंत काळ वेळ गेला आणि मी आता 65 वर्षाचा झालो आणि माझं मलाच कळलं ना की खरंच एवढे वर्ष गेले का. पण झालंय ते झालंय. त्याच्यामुळं मी मगाशीच सांगितलं, काळानुरूप ह्या गोष्टी घडत असतात. नवीन कार्यकर्ते पुढे येत असतात, त्यांना मदत करायची असते, त्यांना मार्गदर्शन करायचं असतं, महिलांना त्या ठिकाणी संधी द्यायची असते. अशा पद्धतीनं आपण आजपर्यंत काम करत आलोय. आज एक कुटुंब एक झाड उपक्रमाअंतर्गत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम इथं होणार आहे. प्रायोगिक तत्वावर एक ठराविक पुरुषांना महिलांना ते वाटप करणारे, कारण पुढेही मला बरेच कार्यक्रम आहेत आणि उद्या मात्र 1 वाजता त्या मेळाव्याला पण मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी यावं. त्याच्यामध्ये साधारण माझी भूमिका तिथं स्पष्ट करणारे आणि ज्या योजना मी राज्याकरता आणलेल्या आहेत त्या पण युती सरकारने आणलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्या मंत्रिमंडळाने आणलेल्या आहेत, उपमुख्यमंत्र्यांनी आणलेल्या आहेत. त्या सगळ्याची माहिती ही आमच्याही जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना असावी अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला आता मौलाना आझाद महामंडळाच्या वतीनं देखील 4.5 कोटी रुपये मंजूर आपण केलेले आहेत मुस्लिम बांधवांच्या करता. त्याकरता माझा सत्कार करायचा आहे. नुसता सत्कार कशाला करायचा आहे, कुठे गेला तर सत्कार करण्यापेक्षा बटन दाबं माझं उद्योग आहे. सत्कारापेक्षा ते आम्हाला जास्त महत्व देणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये नाही ते प्रमुख, अरे प्रमुख तर सगळेच आहेत, सगळे प्रमुख आपल्याच बरोबर होते. त्यामध्ये आज जो काही वाटपाचा कार्यक्रम होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहरातर्फे एक कुटुंब एक झाड, आणि मी या पर्यावरण प्रेमींचं मनापासून, पदाधिकाऱ्यांचं, आयोजन करणाऱ्यांचं सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण सतत मित्रांनो आपली बहुतेक धरणं, बहुतेक इकडच्या भागातली कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या भागातली, सोलापूर धरणं जवळपास भरलेली आहेत. काल नीरा नदीला पण मोठ्या प्रमाणावर आम्हाला पाणी सोडावं लागलं, कारण वरसगाव, पानशेत, खडकवासला टेमघर भरलेला आहे. आम्ही सातत्याने नदीकाठच्या लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, काळजी घ्या म्हणून सांगतोय. कालपासून थोडंसं आम्हाला टेन्समध्ये होतो. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड इथं पण वर पवना धरण भरलंय, मुळशी धरण भरलंय, वरसगाव, पानशेत, खडकवासला टेमघर धरण भरलंय. आणि त्याच्यामुळे आता धरणं भरलेली असल्यामुळे जेवढा पाऊस कॅचमेंट एरियामध्ये धरणाच्या पडतो तो सोडायचा म्हटलं तर मग पाण्याची पातळी वाढते. कधी नव्हे तर आज तसं बघितलं तर 4 तारीख आहे ऑगस्ट, दररोज ज्या उजनी धरणावर माझ्या पुणे जिल्ह्यातल्या, माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या, माझ्या नगर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं सगळं शेतीवाडी अवलंबून आहे. त्यांच्यामध्ये आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या करता जी फळं, भाजीपाला, पिकं ते घेतात, ते उजनी धरण आज 75% पुढे गेलेलं, 75% पुढे. आणि जवळपास पाऊण ते 1 लाख क्युसेसने पाणी हे आपल्या बंड गार्डन वरून चालले. डुबलच का? नाही, ते सकाळी म्हणजे कालची फिगर होती, आज सकाळची. डुबलच का? तर मी 8 वाजताच्या फिगर मागितल्या होत्या ना, ते झालं.
नाझरं कधी नव्हे ते जवळपास 50%ला आले, नाझरं देखील. आणि उजनी आत्ताच्या घडीला 84%ला पोहोचलंय. गेल्या वर्षी आजच्या तारखेला उजनी 5% होतं, आज 84%ला पोहोचलेलं आहे. आपल्या ज्याच्यावर आपल्या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणावर शेती अवलंबून आहे, त्या गुंजवणी भाटघर, नीरव देवघर, वीर हे गेल्या वर्षी 81-82% होतं, आता 96% झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना, काल मी थोडंसं घाडगेवाडी त्या बाबतीमध्ये कामेश्वर शिरसने त्या भागामध्ये होतो, तिथं पण मी सगळ्यांना सांगतो, आत्ता पण मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, तुम्ही पण सोशल मीडियाच्या निमित्तानं मी ट्विट पण काल रात्री केलेलं आहे. या पद्धतीची परिस्थिती आहे. गेल्या वर्षी घोड 20% होता, आता 71% आहे. आणि यंदाच्या वर्षी पाऊस काळ चांगला आहे, मुळशी 92% आहे. बाकीची पण धरणं अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे. मी जनाई, सिरसाई, पुरंदर, त्याच्यामध्ये टेंभू, ताकारी, म्हैसाळ, उरमोडी, जीए काटापूर, विष्णुपुरी ह्या सगळ्या योजना चालू करायला सांगितलेल्या आहे. आणि आता तर शेतकऱ्यांना वीज बिलच भरायचं नाही 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत. तोही निर्णय बरेच वर्ष माझ्या मनामध्ये होता आणि त्याला 14,000 कोटी रुपये लागणार होते. मी तुमच्यामुळे मला जो अर्थसंकल्प पाहायला मिळतो, मांडायला मिळतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करून ते 14,000 कोटी माझ्या आया बहिणींच्या करता वर्षाला 46,000 कोटी अशा पद्धतीनं या 2 योजनेमध्येच 60,000 कोटीची जबाबदारी आपण त्या ठिकाणी उचललेली आहे. आणि त्या प्रकारे आपण उत्पन्न पण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. ते सगळं मी आता उद्या सांगतो, आज तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. परंतु धरणाच्या बाबतीमध्ये लोन आपण सगळ्यांनी घ्यावी. बाबांनो, राज्याच्या विकासासाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं तो पुढे चाललेला आहे. राज्याचा सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि समतोल विकास करताना हा विकास पर्यावरणपूरक देखील असला पाहिजे याची तुम्हाला, मला, प्रत्येकाला जाणीव आहे. आणि त्यातूनच आपला पक्ष आणि शासनाच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवतोय. मी आज सकाळी बिरोबाला पण गेलेलो होतो, त्याच्या आधी कनेरीला पण, तिथं 2 तलाव आपण चांगले केलेले आहेत. एका तलावात बोटिंग केलेलं आहे, व्यवस्था केलेली आहे, ॲम्फी थिएटर केलेलं आहे, खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही एकदा जरा पहा जाऊन ते काय केलेलं आहे. तिथंही वृक्षारोपण भरपूर लावलेलं आहे. मध्ये एका कंपनीला विनंती करून त्यांनी CSR मध्ये 1 कोटी रुपयाची मदत आपल्याला त्या बाबतीमध्ये केलेली आहे. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर आपण महाराष्ट्राच्या आणि त्यातील शहरांच्या ग्रामीण भागाच्या पर्यावरणपूरक विकासासाठी जे काही राबवण्यात येणारे उपक्रम आहे, आमचा वन विभाग पण त्याच्यात अग्रेसर आहे. आणि या सगळ्यातून वेगवेगळ्या परिवारातल्या, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातल्या देखील सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी, वृक्ष लागवडीसाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी आपल्या सगळ्या शाळा असतील, महाविद्यालय असतील, सामाजिक संस्था असतील, यांचा देखील पुढाकार हा निश्चितपणे उल्लेखनीय आहे. या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभियानासाठी, हरित वसुंधरेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण सर्वांनी देखील तन मन धनानं सहभागी झालं पाहिजे. आता ही झाडाची रोपं देत असताना जय पाटलांनी आणि सुभाष सुमाणांनी त्याच्यामध्ये 10,000 रुपयाची, 10,000 झाडांच्या रोपांची किंमत दिलेली आहे. बाकीची पण त्या बाबतीमध्ये इतर दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत आणि देत आहेत. माझी एवढंच म्हणणं आहे की बारामतीसारख्या विकसित शहराला आपल्याला, ग्रामीण असेल किंवा शहरी भाग असेल, हिरवाईनं नटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हाती घेतलेलं हे अभियान, जय, तू आणि तुझी टीम, सुभाष, तुम्ही सगळेजण निश्चित कौतुकास्पद आहे. आपण सर्वांनी बारामती शहरामध्ये आणि परिसरात एक घर एक झाड, एक घर एक झाड, एक मूल एक झाड एवढ्यावर न थांबता आता एक नागरिक एक झाड यासारखे उपक्रम घेऊन ते यशस्वी केले पाहिजेत. वृक्ष लागवडीच्या करता जनजागृती केली पाहिजे. जुन्या लोकांनी आठवा,
पेन्सिल चौक किंवा विद्या कॉर्नर चौक ते गदिमा काय रस्ता होता, आणि आज तिथं कशी झाडं. पेन्सिल चौक किंवा विद्या कॉर्नर चौक ते 3 हत्ती पर्यंत काय झाडं होती, आता किती झाडं दिसत आहेत. अशा अनेक ठिकाणी आपण आणि आपले सगळे सहकारी मित्र झाडं लावतोय. अजून खूप आपल्याला काम करायचं आहे. पुढच्या पिढीने आपल्याला निश्चितपणे एक दुवा दिला पाहिजे किंवा त्यांनी म्हटलं पाहिजे की आमच्या पूर्वजांनी चांगली झाडं लावली म्हणून आपल्याला हे सगळं पाहायला मिळतंय. आणि त्याच्यामुळं झाडावरच आपल्या सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे. नाहीतर पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर काही खरं नाही. आता ज्या पद्धतीनं पडतोय तिथं प्रचंड पाऊस पडतोय, नाही तिथं काही नाही. कशा पद्धतीनं हे चाललेलं आहे हे आपण सगळे बघताय. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे बाबांनो. त्याच्याकरता तुम्ही प्रत्येकाने, आता यांनी सांगितलेलं आहे की एक घर एक झाड, पण आत्ताच मला तिथं सांगण्यात आलं, मी पण जाहीर करतोय, जे त्यांच्या कुटुंबामध्ये तिथं आता जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना झाडं लावता येणार नाही, पण ज्यांचं घर असेल बाळासाहेब म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आणि पटांगण असेल त्यांना तर झाडं लावता येतील. असं बरेच जण, माने तुला पण झाडं लावता येतील, असे बरेच जण सहकारी आहेत. माझं म्हणणं की आज मी बऱ्याचदा बघतो झाडं लावली जातात, फोटो काढले जातात, आम्ही झाडीनं पाणी घालतो, मस्तपैकी पोच देतो, सगळं काही होतं, परंतु महिन्यानी 2 महिन्यांनी त्या झाडाचा पत्ता नसतो. आज आपण तुपे त्या सहयोग सोसायटीत राहतो. सहयोग सोसायटीमध्ये पूर्वी काय परिस्थिती होती, एक झाड नव्हतं. इम्तियाजमध्ये एक झाड नव्हतं, तिथं माळ होतं, बॅरन लँड होती. आज काय परिसर तो झालेला आहे. यंदा पाऊस काळ चांगला असल्यामुळे कॅनॉल पण चांगल्या पद्धतीनं मी नियोजन करीन, तुम्ही काळजी करू नका. त्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घ्या. आणि जो आज दिलेली झाडं 5 वर्षभरांनी ती चांगली झाडं ज्यांची वाढलेली असेल, त्याच्यात 5 झाडं ज्यांनी चांगली वाढवली असतील, आता अनेकांनी वाढवली असतील, पण त्यातल्या त्यात ज्यांची चांगली तजेलदार, जरा व्यवस्थित हेल्दी अशा प्रकारची झाडं दिसतील, त्यांना पहिलं बक्षीस 5,000 रुपये मिळेल. 3 झाडं घेऊन त्यांनी वाढवलेली असतील, जे 3 झाडं घेऊन वाढवतील त्यांना सगळ्यात 1 नंबरचं, त्याच्यात पार्सलिटी होणार नाही, त्याच्यात पर्यावरणवादीच लोकांची कमिटी करून बाबा तुम्ही बघा आणि तुम्ही सांगा, ते सांगतील त्याला ते पहिलं बक्षीस 3,000 रुपये दिलं जाईल. आणि 1 झाड ज्याला कमी जागा असेल त्यांनी लावलेलं असेल, त्याच्यात जे हेल्दी असेल त्याला 1,000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी दिलं जाईल 1 वर्षाने. त्याच्यामध्ये राव माझं मेलच, कुणी मारलं कुणाला माहिती, पाणीच नाही मिळालं, काहीतरी गडबड झाली दादा, कुणीतरी रात्रीतून उपटून गेलं, राव मी काय करू. ते तसलं काही मी ऐकणार नाही किंवा ही आमची कमिटी ऐकणार नाही. परंतु 5, 3, 1 एक तुम्हाला ईर्ष्या निर्माण व्हावी, एक त्याच्यातनं आपण का 5,000 रुपये मिळवायचे नाही, त्याच्यातनं अनेक झाडं तुमच्या माझ्या परिसरामध्ये लागावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि आता दिलेली झाडं ही लावून ती वाढवायची, नाहीतर वाढलेली झाडं म्हणाल ही सुद्धा गेल्या वर्षी लावलं होतं. तेवढं काही मला वेळ समजू नका, मी काही एवढा छुत्या म्हणत नाही, परंतु म्हणत नाही, पण एवढं काही तुम्ही मला मूर्ख समजू नका. तर अशा पद्धतीनं मित्रांनो त्याची नोंद आपण कृपा करून घ्यावी. आणि पुन्हा एकदा हा चांगला कार्यक्रम इथं आयोजित केला. इतर पण बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु मी आता पण बऱ्याच जणांनी बरीच निवेदन दिलेली आहेत. त्याही निवेदनाच्या बद्दल संबंधितांना ज्या काही सूचना द्यायच्या त्या देण्याच्या करता माझ्या स्तरावर त्या बाबतीमध्ये प्रयत्न केला जाईल. परंतु खरोखरीच काही गोष्टी ज्या आपण आपल्या परिसरामध्ये करतोय, आज पण आपलं इथलं रोकडे आपलं इथलं एक ही बिल्डिंग जुनी झाली म्हणून अशी मला बिल्डिंग बांधायची ग्राउंड फ्लोअर 1 ते मंजूर झाले का पैसे किती 5 कोटी त्यात होईल का ते, पण सध्या किती लागतील. मग ही बिल्डिंग काढावीच लागेल का.
अरे पण ती पण खराब झाली ना. मग तेच म्हणतोय ना, इथंही आपलं परवा आपण बघितलं तसं निरा कॅनॉल खरेदी विक्री संघांनी पण आता इमारत बांधायला काढली, तिथेही सेटबॅक बसतोय. आपली पाण्याची टाकी ते इकडं आपला जो आहे म्हणजे वसंतराव पवार नाट्यगृह नवीन करतोय ती पूर्वेकडं बॅक साईड आणि पश्चिमेकडं तोंड करून एंट्री होताना अशी मुलं येतील आणि आतमध्ये शिरतील. चांगला एक प्लॅन मी त्या ठिकाणी करतोय. त्या ह्याचं उर्दू शाळेचं काय झालं? ते निवेदन देतात, जागाच देत नाही, नुसतं निवेदनानं काय करतात? जागे पायी किती दिवस झाले पैसे येऊन शादीखाना झाला, परंतु हे आपलं राहिलं. मी काय मार्गदर्शन करणार आहे? मला करायचंय ना, पण त्या तिथं कुणाची वक्फ बोर्डाची का काहीतरी जमीन आहे ना, पण त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं वक्फ बोर्डाशी बोला. अहो शेवटचा टप्पा किती वर्ष आहे तो शेवटचा टप्पा. त्यामध्ये मी स्वतः एकदा वक्फ बोर्डाच्या एमडीशी बोललेलं, चेअरमनशी बोललेलं. त्यांना मी सांगितलेलं की तिथे द्या. मी ती साईट पण जाऊन बघितलेली. तिथं काही लोकांचं अतिक्रमण पण आहे. माझी करायची तयारी आहे. पैसे इथं येऊन नगरपालिकेमध्ये पडलेले, त्याला पैसे आलेत का? किती आले? 3 कोटी आले. म्हणजे बाकीच्या शहरांमध्ये गावांमध्ये पैसे मिळत नाही म्हणून वाट बघत बसतायत. आमच्याकडे पैसे येऊन तिथं पडतात, तरी ते आपल्यात एक म्हणतात जिथं पिकतं तिथं विकत नसतं, त्यातला प्रकार आहे. ठीक आहे, हरकत नाही, लोकशाही आहे. तर ह्या पद्धतीनं अजूनही त्याबद्दल प्रयत्न करा. मी माझी जबाबदारी पार पाडायला तयार आहे. तिथं कुठं कसुबार देखील कमी पडणार नाही याबद्दलची खात्री आणि विश्वास देतो. ही वृक्ष लागवड उपक्रमाची लोकचळवळ व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. माझी तुम्हालाही विनंती की कधीतरी कनेरीला इकडं जात असताना आमचा जवळचीवरून लाकडी लिंबोडीला जो रस्ता जातो तिथून पुढे गेलं की ती पावळ आहे, कधीतरी त्या भागात जाऊन बघा. आज मी सकाळी गेलो होतो, तिथं झाडांवर जिवंत मोर बसलेले होते. मोर 3-3, 4-4 मोर असे झुपकेबाज बसलेले होते. इतके पक्षी, इतक्या वेगवेगळ्या प्रकारे तिथल्या परिसरातले राहणारे प्राणी आणि झाडं पण फार छान लागली. आणि तिथं काही बोटिंग करता पण केलेलं आहे. थोडंसं साहसी खेळ, ऍडव्हेंचर गेम्स हे पण फार छान केलेले आहेत. जरा स्थानिकांनी पण जरा दाखवत, जरा टीव्हीला असं चाललंय इकडं, बाकी दाखवण्यापेक्षा हे दाखवत. तर त्याही गोष्टी तुम्ही बघा. तिथं वन विभागाच्या ज्या नियम आहेत त्या नियमाचा आधार घेऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकीच्याही ठिकाणी कामं बरीचशी चाललेली आहेत. माझी एवढीच हात जोडून विनंती आहे, शहरातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना, ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, सामाजिक काम करणाऱ्या सर्वांना की ते आपलं चांगलं ठेवण्याच्या करता काही तुमच्या विधायक सूचना असतील तर तुम्ही मला किंवा माझ्या सहकाऱ्यांना सांगा किंवा अधिकाऱ्यांना सांगा. मी जरूर त्या चांगल्या सूचनेचं स्वागत करीन. पण त्याचा उपयोग आणि उपभोग हा चांगल्या पद्धतीने घ्या. तुमच्या मुलांच्या करता, नातवंडाच्या करता, पतवंडाच्या करता, तुम्हाला बसण्याकरता फार वेगवेगळे स्पॉट, एकच स्पॉट नाही निवडला, असे वेगवेगळे स्पॉट आहेत. आणि ते अजून आता अंतिम टप्प्यात आहेत. काही अजून मंजूर केलेले आहेत. त्याची पण कामं ही लवकरच आपल्याला सुरू करायची आहेत. अशा प्रकारे आपण आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून मला पाण्याच्या बद्दल बोरकरवाडीला मी त्या बाबतीमध्ये सांगेन आणि उद्याच्या मेळाव्यात एकंदरीत सगळ्या योजनांच्या बद्दलची पण माहिती त्या बाबतीमध्ये देईल. त्याच्यामुळे उद्याची दुपारची 1ची वेळ आहे. कुणीतरी प्रास्ताविक करेल आणि मीच भाषण डायरेक्ट करेन, कारण मला नंतर मुंबईला जायचंय. हे उद्या विमान मागवर आहे 4 वाजता, 3 वाजता बोलू. त्या पद्धतीनं पाहा. तर त्या पद्धतीनं आपण करूया. आणि तुमची पण काही जबाबदारी, काही एकट्याने सगळं करून चालणार नाही. वकील
सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आणि त्या पद्धतीनं ठीक आहे, कुणाकुणाची राजकीय विचारधारा वेगळी असेल, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, ते लोकशाही आहे, ते संविधान वगैरे बाकीच्या सगळ्या बाबी आहेत, पण एक सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे सहकारी असतील किंवा जे ज्यांना कुणाला ते करण्यामध्ये समाधान मिळतं, आनंद मिळतो, त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करतो. महिलांना जाता जाता सांगतो, कुठं इंग्रजीमध्ये फॉर्म भरा, नाही तर मिळणार नाही, अमकं नाही तमकं नाही, अशा बऱ्याच तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात. पण पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड हे ज्या भगिनीकडे आहे त्यांना तुमच्या घरामध्ये त्या बाकीच्या 21 ते 65 ते वयोगट वगैरे सांगितलेले ते बसत असेल तर कुठली काही अडचण येणार नाही. माधी तो फॉर्म इंग्लिश शिवाय स्वीकारला जात नव्हता, परंतु आता मराठीमध्ये देखील आपण केलेला आहे, त्याच्यावर मराठीत पण अर्ज करता येऊ शकतो, फॉर्म स्वीकारला जाऊ शकतो. खूप मोठी योजना आहे, 2.5 कोटी महिला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. त्याकरता काही थोड्या त्रुटी त्रास होईल, थोडासा तेवढा सहन करा, परंतु नंतर ते डायरेक्ट डीबीटी म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसे जाणार आहेत, मध्यस्थी वगैरे कुणी नाही. मागे ते संजय गांधी निराधार आमचे तहसीलदार द्यायचे ना मागे तहसीलदार, परंतु ते आम्ही बंद केलं, तिथं पण आम्ही डीबीटी आणलं. तशा पद्धतीनं महिलांचे त्यांच्या घराच्या जवळ ज्या बँकेचे अकाउंट असतील त्या अकाउंट नंबरला पैसे त्या ठिकाणी जातील. पण ते तुमच्या करताय, तुम्हाला जे योग्य वाटतं तसा खर्च तो करायचा आहे. कारण घरात तुम्ही तुमचा संसार करताना, कुटुंब चालवत असताना माझी माय माऊली तिच्या स्वतःच्या पोटाला चिमटा काढते, चिमटा घेते आणि बाकीच्यांना देण्याचा प्रयत्न करते. असं अनेक कुटुंबामध्ये मी गेले अनेक वर्ष पाहत आलेलो आहोत आणि म्हणून फार विचारपूर्वक अशी योजना आणलेली आहे. अशा प्रकारच्या योजना देशामध्ये आहेत. मध्य प्रदेश सरकारने ती राबवलेली आहे, इतर सरकारनी पण वेगवेगळ्या पद्धतीने राबवली. त्यामुळं ही माझ्या बहिणींच्या करता, माझ्या मायमाऊलींच्या करता, माझ्या मुलींच्या करताची योजना आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे, मी शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वादा आहे की मी ते कधी थांबवणार नाही, पण ती थांबवायची नसेल, ती पुढे कंटिन्यू चालू ठेवायची असेल तर महायुतीच्या उमेदवारांचं बटन मात्र दाबावं लागेल. मी तुम्हाला कोड्यात टाकतो असं नाही, तो तुमचा अधिकार आहे, पण सांगतोय कारण ते समोरचे आधीच आमच्यावर टीका करायला लागले, काही करायला लागलाय, काय एवढं काही शक्य आहे का, आमच्या एका. अरे बाबांनो, मी 10 वर्ष अर्थसंकल्प सांभाळलेला आहे आणि माझ्या नेतृत्वाखाली चाललेल्या कुठलीही संस्था तुम्ही त्या बाबतीमध्ये आज राज्य सहकारी बँक घ्या, माझ्यावर आरोप झाले, मी ते सहन केले, माझी बदनामी झाली, माझ्या वाटेल तशा पद्धतीने केसेस लागल्या, परंतु तीच राज्य सहकारी बँक आज 600 ते 700 कोटी रुपये नफ्यामध्ये. आज तुमच्या सगळ्यांची जिल्ह्याची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तुम्ही मला ज्यावेळेस तिथं पाठवलं त्यावेळेसचं डिपॉझिट काय होतं, 90-91ला तुम्ही मला पाठवलं होतं. आज डिपॉझिट काय आहे आणि बँक कशा परिस्थितीत आहे त्याची माहिती तुम्ही रणजित तावरे, दत्तोबा येळे आणि संभाजी होळकरांना विचारा, किंवा दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरीला विचारा, किंवा दत्ता भरणे, रमेश आप्पा, कुणाला विचारा. त्याचबरोबर आपला माळेगाव कारखाना, आपला सोमेश्वर कारखाना, आपली खरेदी विक्री संघ, आपला दूध संघ, आपली मार्केट कमिटी, आपली बारामती बँक पण मधल्या काळामध्ये अडचणीत होती, परंतु त्या अडचणीतून आता बाहेर काढलंय. थोडं कडक वागावं लागलं, कठोर वागावं लागलं. ती भूमिका आमची अजिबात नव्हती, परंतु नाईलाज होता. वसुली झाल्याशिवाय बँक उर्जितावस्थेला येऊ शकत नव्हती आणि ती पण आणण्याचं काम आपण तिथल्या संचालक मंडळाला विश्वासामध्ये घेऊन, तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन केलंय. त्याच्यामुळे आर्थिक शिस्त ही मी पहिल्यापासून माझ्या अंगवळणी आहे. जसं मी स्वच्छतेचा भोक्ता आहे तसा मी आर्थिक शिस्त पाळणार आहे. मध्ये मध्ये तुम्ही पेपरलाही बातम्या वाचल्या असतील की बाबा अजित पवारांनी ह्या गोष्टीला थोडंसं सबुरीने घ्या सांगितलं. मी माझ्याकरता नाही सांगितलं, कारण मला आज अर्थसंकल्प सादर करत असताना 2.25 ते 3 लाख कोटी हा पगारावर
हा पेन्शनवर आणि हा व्याज घातलेल्या कर्जाचं व्याज देण्याच्या करता पैसा खर्च करावा लागतो, जवळपास इतका लाख कोटी. त्याच्यामुळं सर्व विचारपूर्वकच आपण ही योजना दिलेली आहे आणि ती कायम पुढं माझ्या बांधवांना देखील, भावांना देखील वीज माफीची ही कायम, मी त्याची ऑर्डर पण 5 वर्षाची काढलेली, तुम्ही महावितरणला विचारा. आता पहिल्यांदा आम्ही 3 वर्ष झाले की पुन्हा जरा तपासणार आहे की काही त्याच्यामध्ये गडबड आहे का, पण त्याशाही पद्धतीचे आणि बऱ्याचदा आपल्याला त्याचा त्रास व्हायचा बिलाचा आणि कनेक्शन तोडली जायची, माझ्या बांधवांना आकडे टाकावे लागायचे. मग आकडे टाकताना बऱ्याचदा कुणाला शॉक बसायचा, कुणाला काय व्हायचं आणि त्याच्यामध्ये देखील अनेकदा बरं वाईट त्या ठिकाणी व्हायचं. असू दे, पावसाची गरज आहे, काही एवढं जास्त भिजत नाही. त्यामध्ये आपल्याला एवढंच सांगायचं की अशा या सगळ्या योजना आहेत. उद्याच्याला अधिकचं बोलीन. आज मैत्री दिन आहे. मैत्री दिन म्हणजे मित्राचा पण मैत्रिणीचा पण सगळ्यांना मैत्री दिनाच्या मनापासून शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा हा एक चांगला कार्यक्रम. आणि झाड लावा बरं का, इथून घेऊन कुठेतरी हे करू नका. तजेलेदार नारळाची झाडं आहेत, तजेलेदार आंब्याची झाडं आहेत, तजेलेदार पेरूची झाडं आहेत, तजेदार चिकूची झाडं आहेत. आणि ज्याला झाडं लावायला जागा आहे अशांनीच ते घ्या, नाहीतर घरी पोच करणार नाही. पण त्या घरात जागा पाहिजे. हा ठीक आहे. पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येने आला, सहभागी झाला, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.